चंद्रपुरात उष्णतेचा कहर, उष्माघाताचे 8 रुग्ण, 2 मृत्यू संशयित. 27 व 28 मे रोजी रेड अलर्ट तर 29 मे रोजी ऑरेंज अलर्ट जारी. चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने 27 व 28 मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट तर 29 मे रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवस जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यात यंदा विक्रमी उष्णता पडत असून उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आतापर्यंत उष्माघाताचे 8 रुग्ण आढळून आले असून 2 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. अनुसया शेंडे तसेच अनिकेत यारावार अशी संशयित मृतकाची नावे आहे. हे मृत्यू उष्माघातामुळे झाले की इतर कारणामुळे हे पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक महादेव चिंचोळे यांनी दिली. वाढत्या तापमानाचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात सतर्कता वाढवली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत बाहेर पडू नये, पुरेसे पाणी प्यावे तसेच उष्णतेपासून बचाव करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये यावर्षी उष्णतेची दाहकता खूप वाढलेली आहे आणि त्यामध्ये जवळपास आपल्या यावर्षी 8 रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यामध्ये दोघांचा मृत्यू सस्पेक्ट आहे आणि बाकी पेशंट ॲडमिट होऊन सुखरूप झालेले आहेत. आणि या अनुषंगाने आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये सतर्कता बाळगलेली आहे आणि जिथे कुठे पेशंट असतील त्यांच्यासाठी प्रत्येक PSC असेल, RH असेल, SDH असेल, सर्व ठिकाणी कोल्ड रूम म्हणजे शीत रूम तयार केलेले आहेत. तिथे औषधी साठा भरपूर आहे, ट्रेन पर्सन्स आहेत, तिथे ॲम्ब्युलन्स तयार आहेत. जर कुठे काही असं कुठून फोन आला आणि एखाद्या पेशंटला चक्कर आलेली असेल, उलट्या होत असतील, ते दाहकता वाढलेली असेल शरीरामध्ये तापमानाची, अशा ठिकाणी ताबडतोब जाऊन त्याला सेट करण्या इतपत ही व्यवस्था केलेली आहे. परंतु असं आमच्या निदर्शनास येतं की लोक गावातच तिकडे त्यांना ऊन लागतं, तिकडेच काहीतरी व्यवस्था होते आणि तिकडे त्यांना त्रास होतो, परंतु आमच्यापर्यंत ते येत नाहीये. आम्ही त्यांना एक मनापूर्वक विनंती करतो, आव्हान करतो की सर्वांनी या जरी दाहकता असली, जरी आपण शीत ह्याच्यामध्ये म्हणजे थंड ठिकाणी काम करीत असलो आणि त्यामध्येही त्यांना चक्कर आली, उलटी झाली, असं काही घडलं तरी पण आरोग्य यंत्रणेशी तात्काळ जिथे कुठे जवळचा दवाखाना असेल त्यांच्याशी संपर्क करावा, तिथून गाडी मागवावी किंवा डॉक्टरांना फोन करावा आणि आरोग्याचं सहकार्य घ्यावं आणि सुखरूप राहावं असं आमचं आव्हान आहे.